बऱ्याच जणांची लग्न झालेली आहे आणि अविनाश म्हटलं की माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल. बायकांना विनाकारण बदनाम करून ठेवलं आहे. पण तुम्हाला सांगते, आमच्या बायकांच्या नजरामध्ये ना, म्हणजे आपण जसं पुरुषांना बनवून ठेवतो, मला असं वाटतं की पुरुष हे फार हळवे आणि चांगले असतात, खूपच चांगले असतात आणि त्यांना बायको खूप आवडते, शेजारच्याची. पण स्त्रियांच्या बाबतीत तसं नसतं, त्या फार कठोर असतात. तर मी जेव्हा ती मुलींना सारं कळतं ही कविता घेतली, तर एक मुलगा येऊन मला म्हटला, ताई तू म्हणते तसं नसतं, या मुली खूपच धोकेबाज असतात म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग या गोष्टीचा जरा मी विचार केला आणि मग एक कविता लिहिली. कवितेचं शीर्षकच आहे, या मुली फार धोकेबाज असतात. की तो खिन्न मनाने मान खाली घालून बसलेला, तो खिन्न मनाने, तुम्ही इमॅजिन करायचं की तो खिन्न मनाने मान खाली घालून बसलेला, डोळे लाल, केस विस्कटलेले, शून्यात असे काही पाहात की जणू काही त्याचे जगच संपलेले. शून्यात असे काही पाहात की जणू काही त्याचे जगच संपलेले. मी जवळ जाऊन विचारलं, मग मी जवळ जाऊन विचारलं, अरे बाबा असं काय झाला, असा कोणता तुझा आघात झाला? तो म्हणाला, ताई पुरी लई धोकेबाज असतात, तिनं मला धोका दिला. मी त्याच्याकडे पाहिलं, जरा हसले. मी त्याच्याकडे पाहिलं, जरा हसले आणि तोपर्यंत त्याने डोळे पुसले. मी जरा थांबून विचार केला, पोरी धोकेबाज असतात. मग मी जरा थांबून विचार केला की पोरी खरंच धोकेबाज असतात. मान डोलावली, त्याला दुजोरा दिला. हो, या पोरी लई धोकेबाज असतात. हो, या पोरी लई धोकेबाज असतात. आधी प्रेमात पाडतात, काही दिवस मजेत काढतात, मग याला सोडतात आणि दुसऱ्याला धरतात. या पोरी लई धोकेबाज असतात. या अशा का बरं करतात? आता त्याला जरा बरं वाटलं. आता त्याला जरा बरं वाटलं. त्याला वाटलं आपलं ऐकणारं कोणीतरी भेटलं. लगेच त्याचा चेहरा खुलला. लगेच त्याचा चेहरा खुलला. त्यानं काय काय केलं तिच्यासाठी सारं गयावया करून बोलला. म्हटला, बघ ताई, म्हटला बघ ताई, मी तिच्या नावाचा टॅटूही काढला होता आणि खरंच सांगते, हे सांगताना त्यानं हंबरडाच फोडला होता. मग मीच म्हटलं की अरे इतकी मेहनत घेतलीस तर एक पाऊल पुढे जायचं होतं, की इतकी मेहनत घेतलीस तर एक पाऊल पुढे जायचं होतं. हातावर लिहिण्यापेक्षा तिचं नाव सातबाऱ्यावर लिहायचं होतं. जर तुला वाटतं तिनं तुझ्या नावावर तिचं काळीज करून द्यावं, जर तुला वाटतं तिनं तुझ्या नावावर तिचं काळीज करून द्यावं, मग का नाही तू तिच्या नावावर 1-2 एकर लिहून द्यावं? मग तो लगेच चपापला. बोलला, पोरींचं हेच तर असतं, पोरींचं हेच तर असतं. खरं प्रेम कुठं समजून घेता, पैसा आणि प्रॉपर्टीसाठी त्या कुणालाही धोका देतात. म्हटलं हो रे बाबा, मला माहीत आहे या पोरी धोकेबाज असतात. त्या आईबापाला धोका देऊनच या जगात येतात. त्या आईबापाला धोका देऊनच या जगात येतात आणि ज्यांना नाही जमलं धोका देणं, त्या हॉस्पिटल नावाच्या कत्तलखान्यात कत्तल केल्या जातात. तुम्हा मुलांसारखं पोरी उपास-तापासाचं फळ नसतं. तुम्हा मुलांसारखं पोरी उपास-तापासाचं फळ नसतं. त्यांच्या वाट्याला वंशाचा दिवा नाव्याचं बळ नसतं. त्यांना आई बापाला काय, त्या देवालाही गंडून या जगात यावं लागतं आणि मग समोर येईल त्याला धोका देत देत जगावं लागतं. त्या प्रियकराला धोका देऊन कुठल्या तरी नोकरीवाल्याशी संधान बांधून घेतात. त्या प्रियकराला धोका देऊन कुठल्या तरी नोकरीवाल्याशी संधान बांधून घेतात. प्रेम नाही पुरत त्यांना, त्या सुरक्षा शोधत राहतात. खरंच या पोरी किती धोकेबाज असतात. हे प्रेम वफा त्या काही पाळत नाही.
हे प्रेम वफा त्या काही पाळत नाही. एक पोरगी लगेच कशी बदलून घेते स्वतःला, मुलांना हे कोडं काही कळत नाही. पण कसं आहे ना दादा, पण कसं आहे ना, ज्यांनी प्रेमात स्वतःला झोकून दिलं त्यांच्या प्रियकराने त्यांना कोठ्यावर नेऊन फेकून दिलं. मग त्या तिथे रोज नवीन प्रियकराशी प्रेमाचा खेळ खेळतात. मग त्या तिथे रोज नवीन प्रियकराशी प्रेमाचा खेळ खेळतात, मान अपमानाचा कडू घास गिळतात, मग वाटेल त्याला आपल्या नजरेनं घायाळ करतात. खरंच या पोरी किती धोकेबाज असतात. पोरापोरींचं जग सारखं नसतं रे राजा. या पोरापोरींचं जग सारखं नसतं रे राजा. नियतीला धोका देऊन त्यांना जगावं लागतं आणि जे पुढ्यात वाढलं ते हसून भोगावं लागतं. म्हणून पोरी घर सोडताना प्रियकराला सोडताना मागे वळून पाहत नाही. म्हणून पोरी घर सोडताना प्रियकराला सोडताना मागे वळून पाहत नाही. त्यांना माहीत असतं एकदा उंबरठा ओलांडला की कुठलंच घर त्यांचं राहत नाही. एका घरासाठी ते आयुष्यभर बेघर राहतात. एका घरासाठी ते आयुष्यभर बेघर राहतात. खरंच या पोरी किती धोका देतात. टिकली बांगडीसाठी, तोडक्या कपड्याच्या चिमूटभर स्वातंत्र्यासाठी या पोरी नातेवाईकांना धोका देतात. टिकली बांगडीसाठी, तोडक्या कपड्याच्या स्वातंत्र्यासाठी या पोरी नातेवाईकांना धोका देतात. लपून छपून 4 दिवस जगून घेतात. या पोरी जीवनालाही धोका देतात. त्यांना पडत नाही स्वप्न पावसाची. त्या आपल्या आतील हिरवळीला आतल्या आत गाडून घेतात. घट्ट दाटलेल्या ढगाला ठेंगा दाखवून आपले 4 थेंब गाळून घेतात. पुन्हा उभ्या राहतात. या पोरी पावसालाही धोका देतात. सासूरवाशीन पोरीला जेव्हा थकलेल्या बापाचा फोन येतो, बाप हालचाल विचारू पाहतो, तेव्हा या पोरी लपवतात आवाजातील थरकाप. मी फार खुश आहे पप्पा असं खोटं बोलून जातात. या पोरी बापालाही धोका देतात. घराच्या 4 थकलेल्या 4 चिमण्यांप्रमाणे एका दारात बसून सुख दुःख वाटत बसतात. किती ओरबडून घेतले आयुष्याने तरी त्या मुक्त हसतात. विरक्तीच्या आसक्तीच्या काळोख रात्री कशा काढल्या, त्यांनी कशा काढल्या, त्या साऱ्या वेदना त्या लपवून घेतात. या पोरी उमगत नाही कवींनाही, त्या कवींनाही धोका देतात. खरंच या पोरी किती धोकेबाज असतात. धन्यवाद.